पौलाचे तीताला लिहिलेले पत्र अध्याय 1. पौलाचे तीताला लिहिलेले पत्र अध्याय 1. सलाम सलाम. विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्याखुऱ्या पुत्रासमान असलेल्या तीत याला, जे युगानयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञ परमेश्वराने युगकालापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्यास आपल्या तारणाऱ्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रगट केले. त्या जीवनाची आशा बाळगणारे असे परमेश्वराचे निवडलेले लोक यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित परमेश्वराचा दास पौल याचकडून परमेश्वर पित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याचपासून कृपा व शांती असो. वडिलांची नेमणूक. मी तुला क्रेतात यासाठी ठेवले की तू बाकी राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे नगरोनगरी वडील अर्थात प्रेस्पुतर नेमावे. जो नेमावयाचा तो अदृश्य एका स्त्रीचा पती असावा, ज्याची मुले विश्वास ठेवणारी आहेत, ज्यावर दंगल करण्याचा आरोप आलेला नसून जी अनिवार्य नाहीत, असा तो असावा. अध्यक्ष किंवा एपिस्कोप हा परमेश्वराचा कारभारी आहे, म्हणून तो अदृश्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागिष्ट, मद्यपी, मारका, पैसे खाणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादाशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा. यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उत्कंठ बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे. खोटे शिक्षक. कारण अनिवार्य व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे असे पुष्कळ लोक आहेत. त्यात विशेष करून सुंता झालेले आहेत. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते पोटासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याचा नाश करतात. त्या लोकातील त्यांच्याच कोण्या एका संदेशाने म्हटले आहे, क्रेतीय सदा लबाड, दुष्टपशु, आळशी, पोटपाशे असतात. ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या मनुष्यांच्या आज्ञा यांच्याकडे लक्ष न देता विश्वासात दृढ व्हावे म्हणून हे कर. शुद्ध जनास सर्व शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे याच काहीच शुद्ध नाही. त्यांची बुद्धी व मन ही विटाळली आहे. आपण परमेश्वराला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.